जय शिवराय मित्रांनो आय लव्ह यू कोकण आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, नुकताच गणेश उत्सव पार पडलेला आहे। गणेश उत्सवामध्ये खूप धमाल मस्ती सगळ्यांनी केलेली आहे आणि प्रामुख्याने गणेश उत्सवामध्ये मित्रांनो आपण बघायला भेटतो ते म्हणजे आमच्या गावामध्ये म्हणजे प्रत्येक गावामध्ये म्हणा पारंपरिक जे कार्यक्रम आहेत ते पारंपरिक कार्यक्रम बघायला भेटतात। त्यामध्ये महिलांच्या फुगड्या म्हणा किंवा पुरुषांचे झाकडी नृत्य म्हणा किंवा पुरुष आणि महिला एकत्र मिळून त्यांचे झाकडी नृत्य म्हणा, गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या चालीवरती आरती म्हणा, असे खूप धमाल या 10 दिवसामध्ये आपल्याला बघायला भेटलं। आणि मित्रांनो, गणपती उत्सवानंतर त्याच्या पाठोपाठ येणारा सण तो म्हणजे नवरात्री उत्सव। तर आपण आज जाणून घेणार आहोत नवरात्री उत्सवमध्ये हा नवरात्री उत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो। महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशभरात हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो। तर याचाही आज आपण थोडक्यात माहिती करून घेऊया की कशाप्रकारे आमच्या या महाराष्ट्रामध्ये हा उत्सव साजरा केला जातो। तर मित्रांनो, आपण नवरात्री साजरा करतो। नवरात्री हा खूप 9 दिवसाचा उत्सव आहे आणि तो 9 दिवसाचा खूप पारंपरिक पद्धतीने आपण साजरा करतो। परंतु नवरात्रीचे मेन महत्त्व काय हेही तुम्हाला आज सांगतो आहे। जरा व्हिडिओ बघत राहा, अजून पुढे तुम्हाला थोडीफार माहिती देतो आणि हा उत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो, देवी कशाप्रकारे बसवली जाते। त्यानंतर या उत्सवामध्ये जो प्रामुख्याने जो पारंपरिक जो खेळ खेळला जातो तो म्हणजे गरबा। तो गरबा कशा पद्धतीने या महाराष्ट्रातील लोक किंवा आपल्या गावोगावची लोक खेळली जातात ना, तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। अजून थोडी जी माहिती माझ्याकडे आहे ती माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे। व्हिडिओ बघत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर मित्रांनो, नवरात्री हा देवी दुर्गा मातेला समर्पित असलेला प्रमुख हिंदू सण आहे जो 9 दिवस आणि 9 रात्री चालतो। मित्रांनो, आश्विन महिन्यातील ही नवरात्र एक शारदीय नवरात्र म्हणून ओळखली जाते आणि या नवरात्रीमध्ये मित्रांनो जे देवीचे भक्त आहेत ते मनोभावे उपासना करून देवीची विविध प्रकारे पूजापाठ करून आपले इच्छित फल प्राप्त करत असतात। मित्रांनो, या सणामध्ये सुरुवातीला म्हणजेच आश्विन महिन्याच्या सुरुवातीला घटस्थापना केली जाते आणि ती घटस्थापना कशाप्रकारे केली जाते तेही तुम्हाला सांगतो आहे। लाल कपड्यावरती घट ठेवून त्या घटामध्ये देवीची स्थापना केली जाते आणि नंदादीप प्रज्वलित केला जातो आणि जो घट आपण मित्रांनो स्थापन करतो त्या घटाच्या वरती 9 दिवसांच्या फुलांच्या 9 माळ्या लटकवल्या जातात। तसेच मित्रांनो, या सणामध्ये देवीच्या नवरूपांची पूजा केली जाते आणि मित्रांनो वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो। मित्रांनो, हा उत्सव दैवी स्त्री शक्तीचा आदर करतो। विशेषतः देवी दुर्गा आणि तिच्या सामर्थ्याचा आदर करण्याचा हा उत्सव आहे। तर मित्रांनो, अशा बऱ्याच धार्मिक कथा या नवरात्रीला लाभलेल्या आहेत। काही आता नवरात्री सुरू झालेलीच आहे तर तुम्ही बघत असाल की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा असते। काही लोक देवीचे जसे 9 दिवसामध्ये 9 कलर असतात। जसा आज देवीचा लाल कलर आहे म्हणून मी लाल टी शर्ट कलर घालतो आहे। पण मला थोडंसं मी कन्फ्यूज आहे या गोष्टीमध्ये की या नवरात्रीच्या देवीचा आणि या कलरचा काय परस्पर संबंध आहे ते अजून पण मला कळला नाही, परंतु असू शकेल त्याच्यावरही। कारण जसं आपल्या देशाचे जे तीन रंग आहेत ते पण आपला वेगवेगळा एक दर्शवत असतात। जो सफेद, हिरवा किंवा केसरी रंग जो आहे तो आपले वेगवेगळे विचार दर्शवत असतात। असंच काहीतरी याला पण महत्त्व असेल। आणि खरं सांगायचं तर आदिशक्ती जेव्हा महिषासुराचा वध करते तेव्हा तिचं संपूर्ण अंग हे रक्ताने माखलेलं होतं। त्यामुळे कलर कुठला घालणं किंवा काय होणं हे याच्याशी काय संबंध असेल ते मलाही माहिती नाही आहे। जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि या 9 दिवसामध्ये ना मित्रांनो बरेच जी भक्त मंडळी जे देवी भक्त जे आहेत
ते वेगवेगळ्या प्रकारे आपले जो उपवास आणि तपतपश्चा जे काय असेल ते करत असतात. काही लोक अनवाणी चालत असतात, असे बरेचसे आहेत. पण मला एक सांगायचं म्हणजे एवढंच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर आपल्या संपूर्ण देशामध्ये एक बिकट परिस्थिती आहे. ज्या देवीचा आपण ज्या आदिमायेचा आज उपवास करतो आहे, ही आदिमायेची लेकरं कुठेतरी भरकटत चाललेले दिसत आहेत. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा अजून कुठेही जिथे जागोजागी बघाल तिथे खरंच खूप वाईट वाटतं की महिला ज्या असतात स्मोकिंग करत असतात, कुठल्या नशेच्या आहारी गेलेल्या असतात. तर मित्रांनो, अशा लोकांना मला एकच सांगायचं असेल, जर नवरात्रीमध्ये जर तुम्हाला काही सोडायचं असेल, देवीच्या नावाने उपवास करायचंच असेल, तर ह्या वाईट वृत्तीचा उपवास करा. तुम्ही जी वाईट वृत्ती आहे ना ती तुमची बंद करा, याच्यासाठी उपवास करा. कारण तुम्ही बोलाल की अरे हा वाईट वृत्तीचा उपवास करायला सांगतो आहे. यामागचं कारण असं आहे की आपण चांगली वृत्ती तर आपल्याकडे असतेच, पण ती चांगली वृत्ती आपण नेहमी चांगल्यासाठीच वापर करत असतो. पण वाईट वृत्तीचं जर तुम्ही उपवास केलात, तर वाईट वृत्तीची जी तुमची देवीसमोर जर तुम्ही उपवास केलात म्हणजे त्या वाईट वृत्ती तुम्ही त्या काळात करणार नाही. तर देवीच्या कृपेने जर तुम्हीही असं केलात, वाईट विचार किंवा वाईट वृत्ती जी तुम्ही जी वाईट संगत जी आहेत सोडलात, तर खरोखरच देवीला कुठेतरी तुमच्यावरती प्रसन्न होण्याचे देवीला पण विचार करता येईल. आणि मित्रांनो, खूप असे सांगण्यासारखे किस्से आहेत की आपल्या तुम्ही जिकडे जाल तिकडे बघत असाल की आजकालची परिस्थिती म्हणजे कशी खूप बेकार परिस्थिती चाललेली आहे. खून, दरोडे, एखाद्या मुंग्यासारखे लोकांना मारले जातात किंवा काय केलं जातं आहे. ही जी वाईट वृत्ती आहे ना, ही कुठेतरी बंद झाली पाहिजे. आणि असे जर विचार जर तुमच्या मनात ठेवून तुम्ही जर देवीची भक्ती किंवा हे करत असेल, तर मला वाटत नाही की देवी आपल्यावरती 7 जन्म तरी आपल्याला प्रसन्न होईल. आणि खरोखरच आपल्याप्रती जर चांगली भावना, प्रेम भावना जर तुम्ही ठेवलात, तर नक्की या आदिमायेचा, या आदिशक्तीचा तुमच्यावरती वरद हस्त असेल. तर चला मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आहे ना, आपण संध्याकाळी कार्यक्रम कशाप्रकारे होतो, गरबा कशाप्रकारे खेळला जातो, ते तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतो आहे. व्हिडिओ बघत राहा, पुढे बघत राहा.